पारू, मला फक्त तुझे डोळेच नाही तर तू पण आवडतेस. एक व्यक्ती म्हणून, एक माणूस म्हणून, एक मैत्रीण म्हणून, आणि आता तर आयुष्यभरासाठी एक पार्टनर म्हणून. मला कळलंच नाही की मी तुझ्यावर प्रेम करतो ते. माझ्या आजूबाजूचं जग मला ओरडून ओरडून सांगत होतं की मी तुझ्या प्रेमात आहे म्हणून, पण कदाचित ती वेळ आली नव्हती. आता आली आहे. मला तुला सांगायचं आहे की मी तुझ्यावर किती प्रेम करतो ते. मला मला माझं प्रेम व्यक्त करायचं आहे. पण तुला असं तर नाही वाटणार ना की इतके दिवस हा आदित्य डोळ्यांवर प्रेम करत होता, समोर होते तेव्हा त्याला कळलं नाही, आणि आता त्या डोळ्यांच्या शोधात इथपर्यंत आलाय. तुला माझं प्रेम स्वार्थी तर वाटणार नाही ना? मला स्वार्थी नाही व्हायचं आदित्य सर. मला माहित आहे तुम्हाला माझे डोळे आवडतात. तुम्हाला ती डोळेवाली मीच आहे हे कळल्यावर तुमच्या नजरेत प्रेम दिसतंय मला. तुमची स्वप्न बी दिसतायत मला. पण सर, मी तुमच्या योग्य नाही. देवी आई आणि तुमच्या घराला शोभल अशी शिकली सवरलेली, बिझनेस करणारी, इंग्रजी बोलणारी, नीट राहणारी, हुशार मुलगी मी नाही. माझा बा सारखं सांगत असतो मला, काजव्यानं सूर्याची बराबरी करायची नसते. ते पटलं आहे मला आदित्य सर. आदित्य दादा आणि प्रीतम तिकडे गेले ते तिकडेच रमले वाटतं. काही कळवलं पण नाही. मीच विचारते. हॅलो, 100 वर्ष जगणार आपण. आपण हा, आता आपण दोघं एकत्रच जगणार ना. जस्ट तुझी आठवण करत होतो. काही आठवण वगैरे येत नव्हती तुम्हाला माझी. तुम्हाला आठवण आली असती ना तर गावाकडे गेल्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट मध्ये राहिला असतात. पण तुम्ही काय गेलात ते तिकडेच रमलात आणि म्हणे आठवण येत होती. हे आता जस्ट आलो ना आम्ही इथे, एवढी आठवण येते का माझी? म्हणून तर फोन केलाय ना. पण आम्ही इथे आलोय ना तर एवढी मजा करतोय माहितीये. काय काय झालं माहितीये का इथे? आता तुमचं हे सगळं ऐकून ना मलाही असं वाटतंय की मी यायला हवं होतं तुमच्यासोबत. हा, पण आम्ही इथे जास्त वेळ राहू असं वाटत नाही आम्हाला. नाही म्हणजे दादा आणि पारू मधला प्रॉब्लेम ना तो सॉल्व्ह होत चाललाय. पारूला घेऊनच परत येऊ बघ तू. चालेल, लवकर परत या. मी आतुरतेने वाट पाहते पारूची आणि तुमची पण. मला पण तुझी खूप आठवण येते ग. येतो लवकर. बाय. आदित्य सर मला परत घेऊन जायला इथपर्यंत आले. मागच्या वेळी बी ते मला घरला परत घेऊन जायला आले होते. पण त्या वेळी गोष्ट जरा वेगळी होती. पण आता मला काहीतरी वेगळंच वाटलं. मागच्या वेळी त्यांच्या नजरेत मला मैत्री दिसली होती. पण या वेळेला मैत्रीपेक्षा काहीतरी वेगळंच जाणवलं मला. आदित्य सरांच्या नजरेत मला माझ्यासाठी प्रेम दिसतं. पारू,
पारू लगेच वाहवत जाऊ नकोस. कुठल्या बी भावनेला पिरमाचं नाव देऊ नकोस. हे हे प्रेम नाही तर काय आहे मग? तुला खरंच वाटते का ग की हे प्रेम आहे? का पिरमाच्या नावाखाली स्वतःचा स्वार्थ साधायचा आहे तुला? पारू पारू एकदा विचार कर. एकदा लोकांचा विचार कर. तुझ्या आणि आदित्य सरांच्या नात्याकडं लोक कुठल्या नजरेनं बघतील याचा विचार कर. लोक तुझ्या बाला किती नावं ठेवतील याचा विचार कर. एवढंच नाही पारू, देवी आई आदित्य सरांसोबत बोलणं बंद करते. उद्या उद्या आदित्य सर देवी आईंना लगीन करण्यासाठी मनवतील बी. पण त्यामुळं तुम्ही दोघं आयुष्यभर सुखी राहू शकाल? मुळात तुझी लायकी तरी आहे का पारू त्यांच्या घरची सून व्हायची? लायकीचं माहित नाही मला, पण आदित्य सरांवर माझं लई प्रेम आहे. मी नाही जगू शकत त्यांच्याशी. हेच तर म्हणते ना मी, तू फक्त स्वतःचा विचार करतेस, फक्त स्वतःचा स्वार्थ बघतेस तू. अगं आदित्य सरांवर प्रेम करायला तुला त्यांच्यासोबत राहायची काय गरज आहे? त्यांना त्यांचं आयुष्य जगू दे सुखानं. ना एकत्र राहणं, सोबत राहणं म्हणजे प्रेम नसते, त्याला प्रेम नाही म्हणत. सावध हो. एकटीच्या आनंदासाठी तू समद्यांना दुखावू नाही शकत पारू. पारू उद्या निघायचं ना? नाही, मी उद्या येणार नाही. आणि तुम्ही अजून किती बी दिवस इकडे थांबलात ना तरी बी मी तुमच्यासोबत येऊ शकणार नाही. मी आताच इकडे आले आहे आणि अजून थोडे दिवस मला इकडेच राहायचं आहे. आणि गणीला बी. पारू, तू अजूनही चिडली आहेस का माझ्यावर? पारू, मी कान पकडून माफी मागतो तुझी. हे बघ, मी जे वागलोय त्याचा खरंच मला पश्चाताप आहे का? आणि पारू, मुळात मला तुझी गरज आहे. किर्लोस्कर कुटुंबाला तुझी गरज आहे. हा हा, माहित आहे ना मला, माझी गरज तिकडं आहे. पण आदित्य सर, माझी तेवढीच गरज इकडं बी आहे. आणि आदित्य सर, एकदा का तुमचं लगीन ठरलं की मी येईन ना तिकडे समधी कार्य पार पाडायला. माझ्या लग्नाचं काय? आणि पारू, आईने दादासाठी मुलगी बघायला तुला सांगितलंय ना, त्यामुळे तुला यावंच लागेल आमच्यासोबत. वय का? मला निवडायची आहे? पण प्रीतम सर, असं काय बोलताय तुम्ही? नाही म्हणजे मी कशी काय निवडणार आहे ना मुलगी आदित्य सरांसाठी? मला जमणार आहे का? मी कुठं तुमच्यासारखी शिकली सवरलेली आहे? मला कुठं तुमच्यासारखी शुद्ध भाषा बोलता येते? मी कुठं तुमच्यासारखी अशी कापडं घालते? मला वागता बी येत नाही तुमच्यासारखं. मी कशी काय निवडणार ना? आणि समजा मी जर का आदित्य सरांसाठी मुलगी निवडलीच तर माझ्यासारखी गावंढळच निवडेन.
आणि अशी मुलगी शोभणार आहे का आदित्य सरांना? नाही नाही, त्यापेक्षा ना आदित्य सरांसाठी मुलगी ना देवी आईंना शोधू दे. मी नाही. एक मिनिट यार. माझ्या लग्नाचं काय करायचं, मी कोणाशी लग्न करायचं ते मी ठरवेन. आणि इथे मुळात माझ्या लग्नाचा विषय नाहीच आहे. मी इथे तुला न्यायला आलोय पारू. तू उद्या माझ्यासोबत येतेस, दॅट्स इट. नाही म्हणलं ना, तुमचं लगीन जमल तेव्हाच मी तिकडे ये. उद्या सकाळी तुम्ही इकडं निघून जा. पारू, मला ऑर्डर्स ऐकायची सवय नाहीये. उद्या सकाळी तयार राहा, आपण इथून निघतोय, दॅट्स इट. आणि तुला जर नसेल यायचं ना तर मग राहा इथेच, परत येऊच नको तिकडे. नाही तर काय, उद्या गुपचूप तयार राहा. तू येतेस उद्या आमच्यासोबत, दॅट्स इट. तयारी करून राहा. दादा, अरे पारू, दादा थांब. ताडे जाऊया की. एकदा सांगितलेलं कळत नाही का? जाऊन बस तिकडे. पारू, पारू चल, निघायचं आपल्याला. पारू चल, आवरलंय? प्रीतम सर, गनीला सोबत घेऊन जा. त्याला शहरात यायचं आहे, त्याला इकडं नाही करमणार. आणि तू पण येतेस ना? मी का मूर्खा इथे यायला? तिला न्यायला आलोय मी, कळत नाहीये का? आईला मी सांगितलंय तिला घेऊन येणार आहे म्हणून. आता काय सांगू तिला? हे बघ पारू, मला मान्य आहे माझी चूक झाली, पण त्याची एवढी मोठी शिक्षा. पारू, मी काही ऐकणार नाहीये तुझं. तू आमच्या सोबत येतेस म्हणजे येतेस. चल. नाही म्हणलं ना, माझा निर्णय झाला आहे. मी नाही येऊ शकत. शांत हो. हे बघ पारू, तू पण शांत हो आणि आमचं शांतपणे ऐक. हा, का उगाच सुटेपर्यंत आणतेस तू? त्याला चूक कळली म्हणून तुला न्यायला आलाय ना. चल आमच्या सोबत चल. प्रीतम सर, माफ करा, पण आता कुणी बी काय बी बोललं तरी मी नाही येणार. प्रीतम, बस झालं, चल. काय एखाद्या गोष्टीची लिमिट असते. तिला नाही यायचं ना, नको येऊ दे, राहू दे इथेच. आणि तिला कोणी समजवणारही नाही. गणी, तू येतोस आमच्यासोबत? गणी, तुला जायचं असेल तर जा ना तू. नाही आदित्य सर. चल प्रीतम. काय हा कोण पकडून आणलास तू? पैसा बोलतोय. अरे पण करतो काय? हा किर्लोस्कर कंपनीत क्वालिटी कंट्रोल डिपार्टमेंटला असतो. कुठलीही बॅच मार्केटमध्ये जायला ओके आहे की नाही हे हा माणूस सांगतो. गुड, एकदम करेक्ट माणूस पकडून आणलास तू. ऍडव्हान्स अजून लागले तर मला सांग, पण मी जे काम सांगेन ते एकदम व्यवस्थित झालं पाहिजे. पण करायचं काय मॅडम?
तुला एक खूप सिंपल गोष्ट करायची आहे. अहिल्याचे फेस क्रीम्स बनवते, त्यात मी हे जे केमिकल देईन ते मिक्स करायचं आणि ते प्रोडक्ट आजच्या आजच मार्केटमध्ये आलं पाहिजे. त्याने काय होईल मॅडम? तू किती प्रश्न विचारतोस रे? पैसे हवेत ना अजून? हो पाहिजेत ना मॅडम. मग तोंड बंद ठेवायचं आणि मी सांगेन तेवढं करायचं. हे केमिकल तिच्या प्रोडक्ट्समध्ये मिक्स करून ते आजच्या आज मार्केटमध्ये डिस्ट्रीब्यूट व्हायला पाहिजे. हे घे. अहिल्या, हा येणारा गुढीपाडवा एकदम कडू झाला पाहिजे. पण मॅडम, या सगळ्यामध्ये मी पकडला गेलो तर? तुला सोडवायची जबाबदारी माझी. एका दिवसात बाहेर काढेल मी तुला, डोंट वरी. मग मॅडम काळजीच करू नका, तुमचं काम झालंच म्हणून समजा. अहिल्या, तू माझ्याकडून माझं सगळं काढून घेतलंस. माझा बिझनेस, माझा पैसा, माझी बहीण, सगळंच. तुझ्या ज्या बिझनेसच्या जोरावर तू हा सगळा माज करतेस ना, तो बिझनेसच आता मी संपवून टाकेन. नाही तुझ्या तोंडाला काळं फासून तुझी रस्त्यावर धिंड काढली ना, तर नाव दिशा नाही लावणार. सवय झाली आहे संपूर्ण घराला पारूची. म्हणजे पारू घरात असली ना की असं उत्साह असतो आहे की नाही. मी सुद्धा ती घरात नसताना पारू पारू अशी 2-3 वेळा हाक मारली माहिती खरंच. पण खरंच आहे, पारूने सगळ्यांना लळा लावलाय आणि आपल्या घरात सुद्धा ती स्वतःचं घर असल्यासारखं काम करते रे. करेक्ट. काम कसली करते? उंडारात असते इकडे तिकडे दिवसभर. पण आता आदित्य आणि प्रीतम कधीही पारूला घेऊन येतच असतील, कारण आज आपल्या कंपनीची महत्वाची डील आहे हे त्या दोघांनाही माहिती आहे. आणि पारू आली ना की तिच्यासाठी काहीतरी तिच्या आवडीचं करायला सांगते. तेव्हा आलेच काय. हे काय, पारू कुठे आहे? आदित्य, प्रीतम, काय रे, पारू कुठे आहे? परस्पर मारुतीला भेटायला गेली का? मी आलेच पारूला भेटून काय घेऊनच येते मी तिला. थांबा. थांब प्रिया. पारू आलेली नाहीये. आली नाही म्हणजे काही प्रॉब्लेम झालाय का? हो, तिचा प्रॉब्लेम हा तिचा इगो आहे. मान्य, मी जरा जास्त बोललो तिला, पण मीच माफी मागायला गेलो होतो ना तिथे. आम्ही खूप कन्व्हिन्स केलं तिला, पण तिने यायला नकार दिला. हो आई, म्हणजे आम्ही शेवटपर्यंत, अगदी निघेपर्यंत तिला कन्व्हिन्स करायचा प्रयत्न करत होतो, पण ती ऐकली नाही आमचं. आम्हाला म्हणाली की तुम्ही गणीला घेऊन जा, पण मी नाही येणार. हे बघ आदित्य, तू शांत हो. पारू असं काही म्हणाली असेल तर त्यामागे नक्की काहीतरी कारण असणार. अरे मारुती, पारूला फोन लाव, मला बोलायचंय तिच्याशी. नाही आई, तू प्लीज तिला फोन लावू नकोस. आपल्या माणसांपेक्षा तिला तिचा इगो मोठा वाटतोय. तिने निर्णय घेतलाय की ती तिथेच राहणार आहे. त्यामुळे तू काही बोलायला जाशील तिला आणि ती उलट काही बोलली तुला, तर मला ते सहन नाही होणार. असं नाही होणार. हे बघ, पारूला तिच्या मर्यादा माहिती आहेत आणि मी ओळखते पारू. ती कधीही त्या ओलांडणार नाही. मारुती, फोन लाव आणि स्पीकरवर टाक. ताडे, आता काय रडून उपयोग आहे? आदित्य सर तर गेले. ताडे, हे काय नाही आवडलं बघ मला. एवढी ती दोघं त्यांची सगळी कामं सोडून तुला इथं न्यायला आले आणि तू त्यांना का नाही म्हणालीस? बाबे, आता तुला ओरडणार. टाक, स्पीकरला टाक.
पारू, तू आत्ता इथे माझ्या समोर का नाहीयेस? देवी आई, तू आदित्य आणि प्रीतम सोबत यायला नकार दिलास?